ओके चालेल. सो इथे पहा, हा फुल स्टॅक डेव्हलपमेंट आपण इथे बघतोय आणि फुल स्टॅक डेव्हलपमेंट आपण 3 पार्ट मध्ये डिवाइड करतो. एक तर आहे पहिलं प्रेझेंटेशन लेअर, सेकंड आहे बिझनेस लेअर आणि थर्ड आहे तो डेटा ऍक्सेस लेअर. ओके, पेंटची स्क्रीन दिसते ना माझी? हा मॅडम. हो दिसते. हो ओके चालेल. सो इथे बघा, सगळ्यात आधी आपण इथे बघूया प्रेझेंटेशन लेअर. आता प्रेझेंटेशन लेअर म्हणजे एक्झॅक्टली ते आपण कुठे पाहतो, सो जिथे ऍक्च्युअल मध्ये क्लायंट किंवा इंडिव्हिज्युअल जिथे काम करतोय त्याला म्हणायचं प्रेझेंटेशन लेअर. म्हणजेच काय, तुमचा पूर्ण डिझायनिंग पार्ट है ना. जसं की तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती एखादा वेब पेज पाहतात. वेब पेज म्हणजे आपण कशाला म्हणू शकतो, जसं की आपण आपल्या मशीनवरती वेगवेगळे ब्राउझर्स यूज करतो. इंटरनेट एक्सप्लोरर आहे, मॉझिला आहे, क्रोम आहे, है ना. सो हे जे ब्राउझर्स आपण रन करतो त्या ब्राउझरवरती काहीतरी आपण पेज रन करतो. जसं की काही जीमेल सर्च आहे, काहीतरी आपण सर्च करतो किंवा जीमेलचं लॉग इन अकाउंट करतो, फेसबुक अकाउंट लॉग इन करतो, इन्स्टा आहे, असं वेगवेगळे जे अकाउंट आपण लॉग इन करतो त्याचं डिझायनिंग आपल्याला कुठे दिसतं, प्रेझेंटेशन लेअर मध्ये. आता इथे बघा, जसं आपण प्रेझेंटेशन लेअर वरती एक जस्ट एक्झाम्पल घेऊ की जीमेलचं अकाउंट आपण लॉग इन करतोय. त्यामध्ये पहा, इथे आयडी आहे आणि या आयडीचा टेक्स्ट बॉक्स आहे, तसंच पासवर्ड आहे आणि पासवर्डचा टेक्स्ट बॉक्स आहे आणि याच्यानंतर आपण काय करतो, सबमिट करतो. म्हणजेच काय, अकाउंट लॉग इन करतो. बरोबर. आता जेव्हा आपण इथे आयडी वरती काहीतरी आयडी एंटर करतो आणि पासवर्ड एंटर करतो आणि सबमिट बटन वरती क्लिक करतो, तर काय होतं, तुमचं अकाउंट लॉग इन होतं. बरोबर. आता इथे अकाउंट लॉग इन होण्याआधी काय होतं की तुमचा जो प्रेझेंटेशन लेअर वरती तुम्ही जो काही डेटा एंटर केलेला आहे तो डेटा काय करतो, डेटा ऍक्सेस लेअरला म्हणजे तुमच्या डेटाबेस मध्ये जाऊन चेक करतो की तुमचा डेटा जो तुम्ही एंटर केलेला आहे तो प्रेझेंट आहे की नाही किंवा करेक्ट आहे की नाही. ओके. आता इथे प्रेझेंटेशन लेअर कुठे असतं, जिथे इंडिव्हिज्युअल काम करते, म्हणजे जिथे तुमची मशीन आहे तिथे झाला तुमचा तो प्रेझेंटेशन लेअर. आणि डेटा ऍक्सेस लेअर कुठे असतो, हा कुठेतरी ग्लोबली स्टोअर असतो, त्याला एक्झॅक्ट लोकेशन नाहीये. म्हणून प्रेझेंटेशन लेअर आणि डेटा ऍक्सेस लेअर या दोघांमध्ये कम्युनिकेशन करण्यासाठी आपण इथे बिझनेस लेअरचा यूज करतो. म्हणजेच काय होतं, जेव्हा तुम्ही आयडी आणि पासवर्ड एंटर करता आणि सबमिट बटन वरती क्लिक करता, तर क्लिक केल्यानंतर त्याची रिक्वेस्ट कुठे जाते, बिझनेस लेअरला, आणि बिझनेस लेअर ती रिक्वेस्ट पाठवतो डेटा ऍक्सेस लेअरला. ओके. आणि डेटा ऍक्सेस लेअर मध्ये मग त्याच्यावरती ऑपरेशन परफॉर्म केलं जातं. म्हणजे तुम्ही जो टेक्स्ट बॉक्स मध्ये डेटा एंटर केलेला आहे, म्हणजे तुमचा आयडी आणि पासवर्ड, तो डेटा ऍक्सेस लेअर मध्ये प्रेझेंट आहे की नाही किंवा करेक्ट आहे की नाही, हे डेटा ऍक्सेस लेअर मध्ये तो चेक करतो. आणि चेक केल्यानंतर त्याच्याकडून काय केलं जातं, तसा रिस्पॉन्स जातो बिझनेस लेअरला आणि बिझनेस लेअर तो रिस्पॉन्स पाठवतो प्रेझेंटेशन लेअरला. आणि जर समजा तुमचा आयडी आणि पासवर्ड करेक्ट आहे तर काय होणार, याच पेजला काय होतं, तुमचं अकाउंट ऍक्सेस होतं. बरोबर है ना. आता इथे बघा, या तिघांमध्ये या प्रकारे असं थोडंसं एक कम्युनिकेशन केलं जातं. म्हणजे प्रेझेंटेशन लेअर कडून डेटा जातो बिझनेस लेअर कडे आणि बिझनेस लेअर तो डेटा पाठवतो तुमच्या डेटा ऍक्सेस लेअर कडे, है ना. आणि डेटा ऍक्सेस लेअर वर त्याच्यावरती ऑपरेशन केलं जातं. म्हणजे तुमचं प्रेझेंट आहे की नाही किंवा तुम्हाला डेटा स्टोअर करायचा आहे, हे सगळं पुढे केलं जातं डेटा ऍक्सेस लेअरला. म्हणून डेटा ऍक्सेस लेअर काय करतो, डेटा ऍक्सेस लेअर कडून डेटा जातो बिझनेस लेअर कडे आणि बिझनेस लेअर तोच डेटा कुठे पाठवतो, तुमच्या प्रेझेंटेशन लेअर कडे. ओके. सो आता इथे पहा, हे तिघांवरती, या तिघांमध्ये जो काम करतो म्हणजे प्रेझेंटेशन लेअर, बिझनेस लेअर आणि डेटा ऍक्सेस लेअर, हे ज्याला माहिती आहे किंवा या तिन्ही लेअर वरती जो काम करतो त्याला म्हणायचं फुल स्टॅक डेव्हलपर, है ना. आता इथे बघा, प्रेझेंटेशन लेअर जर आपल्याला क्रिएट करायचं असेल तर त्याच्यासाठी काही कंटेंट आपल्याला इथे माहित असायला पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण इथे शिकतो HTML, CSS, Bootstrap, जावास्क्रिप्ट आणि jQuery आणि त्यानंतर आहे अँग्युलर. जर आपल्याला प्रेझेंटेशन लेअर क्रिएट करायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय माहित असायला पाहिजे, HTML, CSS, Bootstrap, जावास्क्रिप्ट, jQuery आणि अँग्युलर. ओके. तसंच आपल्याला जर डेटा ऍक्सेस लेअर क्रिएट करायचा असेल त्याच्यासाठी आपल्याला काय माहित असायला पाहिजे, SQL, MySQL, MS सर्व्हर, तसंच Oracle आहे, MongoDB डेटाबेस आहे, है ना.
सो असे काही डेटाबेस आहे त्यांचा यूज करून आपण काय करतो डेटाबेस क्रिएट करतो. तसंच बिझनेस लेअर क्रिएट करायचा असेल तर आपल्याला काही टेक्नॉलॉजी माहित असायला पाहिजे, कोणती एक टेक्नॉलॉजी. मग त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा बघतो .NET, त्यानंतर नेक्स्ट आहे जावा, पायथॉन किंवा मग PHP. ओके, इथपर्यंत समजतंय दोघांना पण? हो. ओके, चालेल. आता इथे बघा, जेव्हा तुमचं बिझनेस लेवलला समजा .NET ची टेक्नॉलॉजी असेल तरी पण तुम्हाला प्रेझेंटेशन लेअर क्रिएट करण्यासाठी या सगळ्या गोष्टी माहित असायला पाहिजे. HTML, CSS, बूटस्ट्रॅप, जावास्क्रिप्ट, jQuery, अँग्युलर आणि डेटाबेस मध्ये तुम्हाला काय घेतो आपण SQL घेतो, बरोबर. तसंच जावा टेक्नॉलॉजी असेल तर जावासाठी पण तुमचं प्रेझेंटेशन लेअर सेमच राहतं. डेटाबेस तुमचं काय राहतो ओरॅकल राहतो. तसंच पायथॉन मध्ये तुमचं फ्रंट एंड सेमच राहतं, म्हणजे तुमचं प्रेझेंटेशन लेअर सेमच राहतं. डेटाबेस राहतो MongoDB. म्हणजे टेक्नॉलॉजी तुम्ही कोणती पण करा पण तुमचं प्रेझेंटेशन लेअर सेम आहे, एकच असतं. म्हणजे .NET, जावा, पायथॉन, PHP त्याच्यासाठी तुमचं प्रेझेंटेशन लेअर म्हणजे डिझायनिंग पार्ट काय राहतो त्याच्यासाठी कंटेंट सेमच राहतात. ओके, सो इथे इथपर्यंत समजलंय? हो मॅडम. है ना. आता एक जो फुल स्टॅक डेव्हलपर असतो त्या फुल स्टॅक डेव्हलपरला प्रेझेंटेशन लेअर मध्ये या सगळ्या कंटेंट माहित असायला पाहिजेत. बिझनेस लेअर मध्ये या चौघांपैकी कोणती तरी एक टेक्नॉलॉजी माहित असायला पाहिजे. तसंच डेटाबेस लेअर कडे शिकायला जरी SQL, MySQL जरी माहित असेल तरी सफिशियंट राहतो. ओके, सो इथे हे सगळं आपण इथे आपण हे सगळं थोडं थोडं करून म्हणजे बेसिक टू ऍडव्हान्स हळूहळू आपण शिकणार आहोत. ओके, सो याच्यामध्ये आपण पहिल्यांदा पाहणार ते प्रेझेंटेशन लेअर म्हणजेच वेब डिझायनिंग पार्ट म्हणजेच फ्रंट एंड पार्ट. ओके, सो इथे प्रेझेंटेशन लेअर मध्ये आपण पहिल्यांदा शिकणार आहे ते HTML. ओके, आता इथे पहा, जस्ट मी नवीन पेज ऍड करते. आता इथे पहिल्यांदा आपण पाहतो ते HTML. ओके, HTML चा फुल फॉर्म आहे हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. है ना. HTML चा फुल फॉर्म काय आहे हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. HTML जी आहे ती पूर्ण टाइप बेस्ड लँग्वेज आहे, नॉन केस सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण जे टॅग यूज करतो त्यांचा आपण कॅपिटल मध्ये जरी यूज केला तरी तो रन होतो आणि स्मॉल लेटर मध्ये जरी यूज केला तरी पण तो रन होतो. ओके, आता HTML चा आपण यूज मेनली कशासाठी करतो, आपण जे ब्राउझरवरती वेब पेजेस पाहतो म्हणजे जे काही डिझायनिंग पार्ट पाहतो त्याचा ते वेब पेज क्रिएट करण्यासाठी आपण HTML चा यूज करतो. आता सिंपल याच्यामध्ये फर्स्ट आपण बघूया की वेब पेज म्हणजे काय. वेब पेज मीन्स व्हॉट, कोणाला सांगता येईल? दोघांपैकी वेब पेज आपण कशाला म्हणतो? ज्याच्यावरती इन्फॉर्मेशन असते तो. ओके, त्याच्यावरती वेब पेज आपण म्हणू शकतो. आणखीन डाटा स्टोअर असेल किंवा आता वेब पेज म्हणजे आपण कशाला म्हणायचं, जे पेज तुमच्या ब्राउझरवरती रन होतो ना कोणतंही पेज, त्या पेजला म्हणायचं वेब पेज. म्हणजे जस्ट इथे हे क्रोम आहे, या क्रोम वरती मी एक URL टाकली आणि एंटर केलं तर या पेजला म्हणायचं वेब पेज. ओके, म्हणजे इथे या आपल्या गुगल क्रोम वरती जे काही पेज तुमचं रन होतं त्या पेजला आपण काय म्हणणार आहे वेब पेज. ओके, विच पेज रन ऑन अ ब्राउझर इट्स कॉल्ड अ वेब पेज. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण इथे बघूयात वेबसाईट. आता वेबसाईट म्हणजे एक्झॅक्टली काय की मल्टिपल कलेक्शन ऑफ वेब पेज. मल्टिपल कलेक्शन ऑफ वेब पेज इट्स कॉल्ड अ वेबसाईट. म्हणजे मल्टिपल वेब पेजेसचा बंडल आपण जर एक बंडल केला तर त्या बंडलला आपण काय म्हणणार आहे वेबसाईट, है ना. ओके, हो. क्लिअर वेब पेज काय आणि वेबसाईट काय आहे? हो मॅडम. वेब पेज एक वेळेस सांगा मॅडम.
हा बोला ना. वेब पेज Hello? म्हणजे काय? विच पेज रन ऑन अ ब्राउझर. Which page run on a browser? It's called a web page. हा मॅम. ब्राउझर वरती जे कोणतंही पेज रन होतं त्याला वेब पेज म्हणायचं. ओके. आणि वेबसाईट म्हणजे काय? मल्टिपल कलेक्शन ऑफ web pages. It's called website. वेबसाईट. समजलं दोघांमध्ये डिफरन्स? मॅडम. ओके. मल्टिपल कलेक्शन ऑफ वेब पेजेस इट्स कॉल्ड वेबसाईट. आणि जे पेज ब्राउझर वरती रन होतं त्याला म्हणायचं वेब पेज. क्लिअर Okay. इथपर्यंत? येस मॅम. इथे बघा आपण जे वेब पेज पाहतो त्या वेब पेज मध्ये पण दोन टाइप्स आहेत. आता त्याच्यामध्ये दोन टाइप कोणते? आता इथे जस्ट मी डिझाईन करते. तो याच्यामध्ये एक पहिला टाइप आहे तो स्टॅटिक वेब पेज आणि सेकंड आहे तो डायनामिक. डायनामिक वेब पेज. स्टॅटिक वेब पेज कशाला म्हणू शकतो आपण? काय काय मॅडम? आयडिया? स्टॅटिक वेब पेज आपण कशाला म्हणणार? मॅडम तुम्ही त्याच्यामध्ये काहीच चेंज करू शकत नाही. बरोबर. म्हणजे त्या पेज वरती आपण काही चेंज करू शकत नाही. या पेजला म्हणायचं काय? स्टॅटिक वेब पेज. नो चेंज. है ना? आणि ज्या पेज मध्ये तुम्ही चेंजेस करू शकता त्या पेजला म्हणायचं काय? डायनामिक वेब पेज. आता स्टॅटिक वेब पेज मध्ये आपण एक्झाम्पल काय करू शकतो? जसं की एखादी कंपनी स्कूलची कुठली तरी तुम्ही वेबसाईट पाहता बरोबर. अलर्ट मध्ये तुम्ही काही कंटेंट किंवा इमेज वगैरे काही ऍड करू काहीच नाही. म्हणजे ते पेज तुम्ही काय करू शकता? फक्त रीड करू शकता. म्हणजे या पेजला काय म्हणायचं? स्टॅटिक वेब पेज. ज्याच्यामध्ये आपण स्वतःहून काही चेंज करू शकत नाही. म्हणजे ज्याने ती क्रिएट केलेली आहे वेबसाईट ज्याने क्रिएट केलेली आहे तो फक्त त्याच्यामध्ये चेंज करू शकतो. पण त्या व्यतिरिक्त बाकी आपण कोणीच काही करू शकत नाही. त्याच्यामध्ये काही चेंज करू शकत नाही. फक्त त्या पेजला काय करू शकतो? रीड करू शकतो. अशा पेजला काय म्हणायचं? स्टॅटिक वेब पेज. ओके. समजलं? हो. हा. तसंच डायनामिक वेब पेज. डायनामिक वेब पेज मध्ये आपण एक्झाम्पल काय बघू? जसं की आपलं गुगल पेज आहे. ओके. त्या गुगल पेजवरती आपण जसं की पाहिजे सर्च बॉक्स आहे. काहीतरी समजा आपण इमेजेस सर्च करतो है ना. काहीतरी इनपुट देतो आणि त्या पेजला काय मिळतं? आपल्याला आउटपुट मिळतं बरोबर. तर त्या पेजला काय म्हणायचं? डायनामिक वेब पेज. म्हणजे आपण काहीतरी इनपुट दिलं म्हणजे आपण काय केलं? इथे आधीचा जो गुगल पेज होता त्याला चेंज करून काय केलं आपण? हे दुसरं पेज केलं बरोबर. म्हणजे या पेजला काय म्हणायचं? डायनामिक वेब पेज. ओके. क्लिअर इथपर्यंत? आता इथे डायनामिक वेब पेज क्रिएट करण्यासाठी पण आपण काही स्क्रिप्टिंग लँग्वेजेस यूज करतो. म्हणजे जसं की आपल्याला आपल्या नोटबुक वरती जर काही राईट करायचं असेल तर आपल्याला काही लँग्वेज माहीत असायला पाहिजे. जसं की नोटबुक वरती राईट करायचं असेल तर आपल्याला हिंदी, मराठी, इंग्लिश काहीतरी लँग्वेज माहीत असायला पाहिजे तर आपण राईट करणार आहे बरोबर. तर डायनामिक वेब पेज क्रिएट करण्यासाठी आपण काही इथे स्क्रिप्टिंग लँग्वेजेसचा यूज करतो. तर त्याच्यामध्ये पहिलं आहे ते क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. ओके. आणि दुसरं आहे ते सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. ओके. आता इथे बघा आपण क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज म्हणजे एक्झॅक्टली काय सांगणार इथे? आता जस्ट त्याच्यामध्ये आपण जसं मगाशी लॉग इन पेजचं जे एक्झाम्पल पाहिलं ना तेच एक्झाम्पल घेऊया. तर इथे मी जस्ट एक्झाम्पल घेते. इथे आयडी आहे, इथे पासवर्ड आहे आणि इथे सबमिट बटन आहे है ना. इथे एक पासवर्डचा टेक्स्ट बॉक्स सॉरी आयडीचा टेक्स्ट बॉक्स, पासवर्डचा टेक्स्ट बॉक्स आणि इथे एक बटन आहे सबमिटचं.
करेक्ट. आता समजा इथे आयडी आणि पासवर्ड मध्ये तुम्ही काहीच डेटा एंटर केला नाही, डायरेक्टली सबमिट बटनावरती क्लिक केलं तर काय होतं? काय तेच होईल? पेज रिओपन होतं आणि नॉट डाटा इनपुट म्हणून तो हे देतं हा. नोटिफिकेशन. है ना, म्हणजे काय होतं सगळ्यात आधी म्हणजे हे पेज तुमचं कुठे आहे? क्लायंट साईडला, बरोबर? म्हणजे डिझाईन कुठे त्याचा क्लायंट साईडला आहे की नाही? म्हणजे त्याच्यामध्ये क्लायंट साईडला तो काय करतो, तुमच्या या टेक्स्ट बॉक्समध्ये तुम्ही डेटा फिल केलेला आहे की नाही हे कुठे चेक करतो? तो क्लायंट साईडला चेक करतो. म्हणून अशा पेजला काय म्हणायचं? क्लायंट साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज. ओके. ओके. हा. आणि जेव्हा आता समजा तुम्ही इथे काहीतरी डेटा फिल केला आयडी आणि पासवर्ड मध्ये आणि सबमिट बटनवरती क्लिक केला तर तो डेटा काय होतं? सर्व्हरला जातो आणि सर्व्हरला जाऊन चेक करतो की तुमचा डेटा प्रेझेंट आहे की नाही. म्हणजे काय झालं? त्याला कोणाशी कनेक्ट करावं लागलं? सर्व्हर सोबत कनेक्शन करावं लागलं, बरोबर? म्हणजे क्लायंटला काय करावं लागतंय? आयडी आणि पासवर्ड सर्व्हरला जाऊन काय करावं लागतंय? चेक करावं लागतंय की तो डेटा प्रेझेंट आहे की नाही किंवा करेक्ट आहे की नाही. सो अशा पेजला किंवा अशा लँग्वेजला आपण काय म्हणणार आहे? सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. म्हणजे आपण एक सिंपल बघायचं की जेव्हा आपल्या क्लायंट साइडला किंवा क्लायंट पेजला सर्व्हर सोबत कनेक्शन क्रिएट करावं लागतं किंवा सर्व्हर सोबत कनेक्शन राहतं तेव्हा त्या पेजला म्हणायचं सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. आणि जे पेज आपल्या सर्व्हर सोबत कनेक्टेड नाहीये त्या सगळ्या पेजला काय म्हणणार आहे आपण? क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. ओके, समजलं इथपर्यंत? येस मॅम. ओके. मी सेव्ह करते याला. इथे पहा, इथपर्यंत समजलंय सगळ्यांना आपण जे केलं ते? हो मॅडम. आता याच्यामध्ये पहिल्यांदा आपण काय बघतोय ते HTML आणि HTML चा आपण यूज कशासाठी करतो? वेब पेज क्रिएट करण्यासाठी, है ना? इथे पहा HTML जे आहे ते पूर्ण टॅग बेस्ड लँग्वेज. म्हणजे याच्यामध्ये पूर्ण काय आपण टॅगचा यूज करून आपण आपलं वेब पेज क्रिएट करतो, है ना? तर आता इथे सिंपल मध्ये मी HTML चा सिंटॅक्स तुम्हाला दाखवते. HTML चा सिंटॅक्स काय आहे? याच्यामध्ये HTML जे आहे ते पूर्ण टॅग वरती डिपेंड असल्यामुळे त्याच्यामध्ये ओपनिंग टॅग पण आहे आणि क्लोजिंग टॅग पण आहे. म्हणजे एखादा टॅग जर तुम्ही ओपन करताय तर त्याचा क्लोजिंग टॅग पण आहे. तो इथे पहा, याला आपण म्हणतो ओपनिंग टॅग आणि विथ फॉरवर्ड स्लॅश त्याला म्हणायचं क्लोजिंग टॅग, राईट? आता इथे बघा या ग्रेटर दॅन आणि लेस दॅन सिम्बॉलच्या मध्ये आपण टॅगचं नाव टाकतो. जसं की HTML चा सिंटॅक्स पाहायचा असेल तर आपण पहिल्यांदा इथे बघतो HTML चा हा ओपनिंग टॅग आणि इथे नंतर HTML चा क्लोजिंग टॅग. ओके. HTML चा मेन रूट एलिमेंट. ओके. आता HTML चा हा जो डॉक्युमेंट आहे किंवा हे जे पेज आहे ते दोन पार्ट मध्ये डिवाइड होतं. तो पहिला आहे ते हेड सेक्शन आणि त्याच्यानंतर दुसरा आहे तो बॉडी सेक्शन. ठीक आहे. आणि हे बॉडी सेक्शन क्लोज होतं. इथे HTML मध्ये हेड यूज करताना वेब पेजला टायटल CMT. त्याच्यामध्ये आणखी पुढे जाऊन आपण इथे स्टाईल टॅग यूज करतो. पुन्हा स्क्रिप्ट टॅगचा इथे यूज करणार आहोत. पण हे पुढे आहे. तर आता जस्ट आपण बघताना काय बघणार आहे? फक्त टायटल टॅगचा इथे बघणार आहे. आता इथे बघा हेड सेक्शनचा यूज आपण कशासाठी करणार आहे? आपल्या वेब पेजला टायटल अप्लाय करण्यासाठी आपण इथे हेड सेक्शनचा यूज करतो आणि बॉडी सेक्शनचा यूज करतो आपण पण ते पूर्ण जे म्हणजे वेब पेज वरती जो काही डेटा आपल्याला शो करायचा आहे तो कुठे असणार आहे? तुमचा या बॉडी टॅगच्या मध्ये, बरोबर? इथपर्यंत कळालं HTML चा सिंटॅक्स? हो मॅडम. है ना? दोघांना पण कळलं? हो मॅडम. येस मॅम. ठीक आहे. आता इथे बघा, आता काय झालं? परत एकदा सांगू का? नाही मॅडम.
ओके, चालेल, इथपर्यंत समजलं? येस तर आता इथे येस बघा आपण, हा आता आपण इथे बघा आपण हे जे HTML चा कोड आहे, तो HTML चा कोड करण्यासाठी आपण एक सॉफ्टवेअर यूज करतो इथे. तर ते सॉफ्टवेअर आहे व्हिज्युअल स्टुडिओ 2013. तर इथे पहिल्यांदा फाईल मध्ये जायचं आहे, न्यू मध्ये वेबसाईट, आणि इथे वेबसाईट मध्ये ASP.NET एम्प्टी वेबसाईट, आणि इथे पहा आपलं वेबसाईट क्रिएट होते. तर इथे फक्त राईट क्लिक करायचं आहे आणि ऍड करायचं आहे. ऍड मध्ये ऍड न्यू आयटम, आणि त्यात पहिल्यांदा बघणार आहे ते HTML पेज. ओके, तर इथे फक्त मी HTML पेज ऍड केलं. पहा आपण जो मगाशी ऑलरेडी इनबिल्ड आपल्याला इथे मिळतो, बरोबर. तर आता इथे काय करायचंय, तर तुम्ही स्क्रीन साईज वाढवते है ना. तर आता इथे बघा हेड सेक्शन आहे, हेड मध्ये आपण टायटल अप्लाय करतो. तसंच बॉडी सेक्शन आहे, बॉडी मध्ये आपण काय करणार आहे, आपल्या पेजला जो काय डेटा आहे तो आपण इथे डिस्प्ले करणार आहे. आता सिंपल इथे मला काय करायचं आहे, एक वेलकम मेसेज मी इथे टाईप करते आणि याला मी ब्राउझरला रन करते. सो रन करताना कसं आपण करणार आहे, इथे व्हाईट स्पेस वरती कुठे राईट क्लिक करा आणि लिव्हिंग पान है ना. आपण जो मेसेज दिला होता तो वेलकम मेसेज आपला सिंपल मध्ये इथे आपल्याला दिसतोय, राईट है ना. समजलं? ओके. आता याच्यामध्ये पहा HTML मध्ये पहिल्यांदा आपण शिकतो ते हेडिंग टॅग. हेडिंग टॅगचा आपण यूज करतो हेडिंग अप्लाय करण्यासाठी, आणि हेडिंग टॅगला इनिशियलाइज केलं जातं H ने. ठीक आहे. हेडिंग टॅग जे आहे ते H1 to H6 पर्यंत आहे. तो पहिल्यांदा आपण इथे बघूया H1 चा टॅग. H1 चा टॅग जो आहे तो त्याचा फॉन्ट साईज जो आहे तो मोठ्यामध्ये दिसतो. जर तुम्ही पेज आहे त्या पेजला मी रन करते, ऑलरेडी ते पेज रन केलेलं आहे, त्याला फक्त मी काय करते, रिफ्रेश करते. हा H1 चा टॅग है ना. तसंच मी नेक्स्ट इथे काय करते, H1 नंतर H2 चा टॅग घेते. इथे दिला मी त्याचे, म्हणजे आपल्याला त्याच्या फॉन्ट साईज मध्ये डिफरन्स का है ना. H1 मोठा आहे आणि H2 त्याच्यापेक्षा लहान आहे. तसंच आपण इथे काय करणार आहे, H3 चा टॅग मी सेम देते, इथे सेम केला. आपण काय करू, सगळेच करून घेऊया. आणि सजेशन मध्ये पण तुम्हाला देत होते. सेव्ह करूया. आता यांच्यामध्ये बघा साईज 1 by 1 काय होईल, डिक्रीज होईल. बघा H1, H2, H3, H4, H5 आणि H6 है ना. समजलं इथपर्यंत? हो मॅडम. ओके है ना. आता जसं आपण H1 टॅग पाहिला, हेडिंग टॅग पाहिले, तसंच नेक्स्ट आहे इथे पॅराग्राफ टॅग. पॅराग्राफ टॅग इनिशियलाइज होतो P टॅगने. आता याच्यामध्ये जस्ट काही कंटेंट तुम्ही ऍड केले, केला, जस्ट मी सिंपल ब्राउझरला रन पहा. आपण पॅराग्राफ टाईप करताना मी काय केलं, इथे 4-5 लाईन्स मध्ये टाईप केले. पण रन होताना कसं होतं, जितकं तुमची डिव्हाइसची विड्थ आहे तिथपर्यंत हा पॅराग्राफ कंटिन्यू होतो, नंतर तो नेक्स्ट लाईनला येतो. बरोबर है ना. तर असा हा पॅराग्राफ टॅग आहे. तसंच पॅराग्राफ टॅग नंतर आपण इथे पाहतो तो प्री टॅग. आता प्री टॅग मध्ये जे काही आपण कंटेंट समजा 4 लाईन्स यूज केले, तसंच मी इथे काय करते, जसं आपण टाईप केलं तसं तुमचा काय होते, डेटा शो होतो. म्हणजे जसं आपण प्री टॅग मध्ये टाईप करणार आहे तसंच तुम्हाला आउटपुट देताना पण तो सेम फॉर्मॅट मध्ये देतो. समजले इथपर्यंत? हो मॅडम. येस मॅम.
ओके. आता जसं आपण इथे प्री टॅग पाहिलं है ना, तर आपण आणखीन काय करतो इथे, नेक्स्ट आहे ते टेक्स्ट फॉर्मॅटिंग चे टॅग. फॉर्मॅटिंगचे टॅग कोणते आहेत, तर त्याला इनिशियलायझेशन मी फक्त सांगते. बी टॅग आहे तो यूज करतो आपण बोल्ड साठी. तसंच आय टॅग आपण यूज करतो इटॅलिक साठी. तसंच आपण इथे यू टॅग यूज करतो अंडरलाईन साठी है ना. तसंच नेक्स्ट आहे इथे EM म्हणजे एम्फासाइज जो आहे तो पण आपण इथे यूज करतो. सेम ॲज इटॅलिक. इटॅलिक टॅग जसं यूज करतो इटॅलिक म्हणजे क्रॉस मध्ये तुम्हाला घेतात तसंच. नेक्स्ट इटॅलिक भाग आपण मार्क टॅग म्हणजे जसं की तुम्ही एखादा वर्ड बघता आणि त्याला त्या वर्डला हायलाइट केलेलं असतं तर त्याला म्हणायचं मार्क टॅग. नेक्स्ट आहे DL डिलीट टॅग म्हणजे एखादा वर्ड जर तुम्हाला कट करायचा असेल त्याच्यासाठी आपण इथे डिलीट टॅगचा यूज करतो. तसंच नेक्स्ट आहे सुपरस्क्रिप्ट म्हणजे जसं की आपल्याला 10⁴ जर राईट करायचं असेल तर आपण सुपरस्क्रिप्टचा यूज करतो. नेक्स्ट आहे सबस्क्रिप्ट. स्क्रिप्टचा यूज आपण कशासाठी, जसं की H2O राईट करायचंय मला त्याच्यासाठी आपण इथे सबस्क्रिप्टचा यूज करतो. पहा इथे 1 बाय 1 आपण एक यूज करून बघूया. जसं की मी इथे एक बोल्ड टॅग घेते आणि बोल्ड टॅग मध्ये एखादा मी वर्ड दिला हॅलो, सो तो दिसताना आपल्याला कसा दिसणार आहे, बोल्ड मध्ये दिसेल. पहा इथे लास्ट है ना. तसंच मी सिंपल काय करते, जसं बोल्ड घेतला तसा आय टॅग घेते आणि त्याच्यामध्ये मी पहा त्याला रन करते तर आय म्हणजे इटॅलिक क्रॉस मध्ये दिसेल तुम्हाला पहा है ना. आता हेच आपल्याला काय करायचं, आउटपुट आपण इथे घेताना एका खाली एक घेतले पण आउटपुट देताना काय देतंय, एका पुढे एक येतंय. तर मला काय करायचं, लाईन ब्रेक करायची आहे म्हणून आपण इथे काय करणार, बोल्ड टॅगच्या नंतर BR टॅग इथे यूज करतो. तर इथे फक्त आपण बघा जितके आपण BR टॅग यूज करणार, BR म्हणजे काय, लाईन ब्रेक करतो तो. तर आपण जितके BR यूज करणार तेवढे तो लाईन्स ब्रेक करतो. पहा जर मी अजून आणखीन एक BR इथे यूज केला, कंट्रोल एस ने सेव्ह करायचे आणि मग ब्राउझरला येऊन फक्त पेज रिफ्रेश करायचं. पहा है ना. तसं जर मला अंडरलाईन हवं आहे, इथे BR टॅग घेतला, अंडरलाईन साठी यू टॅग यूज करतोय. त्याच्यामध्ये जस्ट वर्ड दिला हॅलो आणि त्याच्यानंतर मी इथे BR टॅग यूज करतो. कंट्रोल एस ने सेव्ह करायचंय, ब्राउझरला येऊन पेज रिफ्रेश करायचं. इथे अंडरलाईन दिसते वर्डला है ना. तसंच आपण काय करू, एम्फासाइज EM सेम ॲज इटॅलिक आहे तो पण. तर इथे बघा हा तो पण क्रॉस मध्ये दिसतो, जसा इटॅलिक आहे तसंच तो पण है ना. त्याच्यानंतर आपण कोणता पाहिला, मार्क टॅग. आता इथे पहा एखादा वर्ड जर मला हायलाइट करायचा आहे तर त्याच्यासाठी आपण मार्क टॅगचा यूज करतो. त्याच्यामध्ये जस्ट एक्झाम्पल हॅलो वर्डच घेतला, इथे मी BR टॅग यूज करते. वर्ड बघा त्याला हायलाइट करून दिसतंय तुम्हाला. मार्क टॅग झाला, त्याच्यानंतर आपण डिलीट टॅग पाहिला, डिलीट टॅग DL साठी आणि इथे हॅलो वर्ड. काय होतं तुम्हाला, कट केलेला दिसतोय है ना, दिसतोय ना सगळ्यांना. हो हो. हा. नेक्स्ट आपण इथे पाहिलं सुपरस्क्रिप्ट म्हणजे SUP. जर आपल्याला 10⁴ राईट करायचं तर आपण काय करतो, 10 आणि 4 मध्ये 4 साठी आपण काय यूज करणार, सुपरस्क्रिप्ट पाहिजे है ना. तसंच सबस्क्रिप्ट आहे, इथे BR टॅग यूज करते म्हणजे एका खाली एक येईल. सबस्क्रिप्ट 2 आणि लास्टला O. आपल्याला आउटपुट देताना कसं येईल, H2O. इथे बघा ना खालती H2O
समजले इथपर्यंत? हो मॅडम. टेक्स्ट फॉर्मॅटिंगचे टाइप समजले? तसंच हो. इथे बघा, या सेंटेन्स मध्ये जरी मला यूज करायचं असेल तरी मी यूज करू शकते. इथे मग बोल्ड टॅग क्लोजिंग समजा मी इथे कुठे केलं तर पा आउटपुट देताना आपल्याला तेवढा वर्ड जो आहे तो बोल्ड मध्ये इथे दिसेल. पा इथे जे आहे इथे चेंजेस दिसेल, पा है ना, बोल्ड मध्ये तेवढा वर्ड आला. तसंच जर मला मार्क टॅग जरी यूज करायचा असेल तर मी मार्क टॅग यूज करते. त्याला बघा, त्याचा बॅकग्राऊंड कलर जो आहे तो रेड येलो मध्ये दिसेल है ना. इथे आपण काय केला, मार्क टॅगचा यूज केला. समजले इथपर्यंत? टॅग आपण पॅराग्राफ टॅगच्या आतमध्ये पण टेक्स्ट फॉर्मॅटिंगचे टॅग यूज करू शकतो. तसंच जर समजा मला H1 टॅग मध्ये जरी यूज करायचा असेल तरी आपण इथे यूज करू शकतो. समजा मी इथे DL यूज केला, डिलीट टॅग. H5 ला आपण अप्लाय केलं, का दिसतंय है ना, वर्ड जो आहे तो डिलीट झालेला आहे ना. तसं आपण टेक्स्ट फॉर्मॅटिंगचे टॅग इथे यूज करते. इथपर्यंत समजलं? हो. है ना. आता नेक्स्ट आपण इथे पाहतोय तर ते आहे लिस्ट टॅग. लिस्ट टॅग आपण कसं यूज करणार आहे, जसं की मी इथे लिस्ट घेते, पेन, पेन्सिल, रबर आणि स्केल है ना. तर याची लिस्ट मला दाखवताना जस्ट मी डिझाईन आधी असे बुलेट जर मला हवेत है ना, असे बुलेट्स मध्ये लिस्ट मला क्रिएट करायची आहे. तर याच्यासाठी या लिस्टची आपण ऑर्डर अशी डिफाईन सांगू शकत नाही, म्हणून या लिस्टला काय म्हणायचं, अनऑर्डरेड लिस्ट. ओके. आता ही अनऑर्डरेड लिस्ट आपण कशी करणार क्रिएट याच्यामध्ये, तर इथे बघा, त्याच्यासाठी यूज करतो आपण UL टॅग. UL टॅग म्हणजे कसा, अनऑर्डरेड लिस्टचा इथे U, ओके, आणि त्याचा L, त्याची अनऑर्डरेड लिस्ट. आणि हे जी प्रत्येक आहे पेन, पेन्सिल, रबर, स्केल, ते आहे लिस्ट आयटम. तर म्हणून आपण इथे काय करणार, या UL च्या आतमध्ये LI, पहिला लिस्ट आयटम आहे पेन, सेकंड LI मध्ये पेन्सिल, मध्ये आहे स्केल है ना. अनऑर्डरेड लिस्ट आता सेव्ह करून मी फक्त इथे रिफ्रेश करते, तो पहा इथे लिस्ट तुम्हाला दिसते, दिसली? हो. असं. आता इथे बुलेटची जागी समजा मला सर्कल हवे किंवा स्केल सॉरी राऊंड हवा असेल किंवा स्क्वेअर हवा असेल तर आपल्याला काय करायचं, ते UL टाईपच्या आतमध्ये स्पेस देऊन टाईप इक्वल टू, टाईप ऑफ नाही घ्यायचंय, फक्त टाईप इक्वल टू सेव्ह करायचं. आणि इथे ब्राउझरला येऊन काय करणार आहे आपण, रिफ्रेश. पाहिजे सर्कल मध्ये दिसतंय तुम्हाला है ना. तसं सर्कल आलं. समजा मला स्क्वेअर हवा असेल तर आपण इथे काय करायचं, स्क्वेअर टाईप. तर गेला, पेज रिफ्रेश करूयात, इथे स्क्वेअर मध्ये दिसत है ना. आता जसं मला हे नंबरिंग मध्ये लिस्ट हवी असेल तर त्याच्यासाठी काय करायचं, सेम लिस्ट, फक्त काय करायचं, इथे UL च्या जागी ऑर्डरेड लिस्ट आपण घेणार. नेक्स्ट लिस्टचा टाइप काय आहे, ऑर्डरेड लिस्ट है ना. ऑर्डर लिस्ट आपण क्रिएट करणार OL टॅगने, आणि त्याच्यामध्ये सेम आपण इथे जे आपण घेतलं LI, तसंच मी इथे या ऑर्डर लिस्ट मध्ये घेते ना. हे झालं आपलं ते ऑर्डरेड लिस्ट. आता ही पेजला मी रन करते. बाय डिफॉल्ट ती 1 2 3 4 मध्ये येते. समजा तुम्हाला इथे कॅपिटल ABCD हवं असेल तर आपण इथे काय करणार, OL मध्ये टाईप इक्वल टू डबल कोट्स मध्ये कॅपिटल A. आपल्याला ती लिस्ट कॅपिटल A मध्ये दिसेल, पहा वगैरे इथे
ABCD. जर स्मॉल ABCD मध्ये हवं असेल तर आपण काय करणार, फक्त स्मॉल A करणार आहे आणि इथे तुम्हाला दिसेल पहा ABCD. तसंच समजा इथे मी स्मॉल I घेतला तर रोमन मध्ये आपल्याला स्मॉल I जे असतात ना त्याच्यामध्ये आपल्याला 1 2 3 नंबर मिळेल पाहिजे है ना. तसंच सेम कॅपिटल I घेतला तर कॅपिटल I मध्ये आपल्याला रोमनचे नंबर मिळतील है ना. सो हे झालं आपलं ऑर्डरेड लिस्ट. ओके समजलं इथपर्यंत, समजलं है ना. आता त्याच्या हा बोला ना मॅम रन करताना कसं करायचं एकदा सांगता का? हो चालेल सांगते मी फक्त हे सगळं काय करता आधी कॉपी करून घेते म्हणजे नवीन पेज घेतल्यानंतर तुम्हाला मी रन करून दाखवेन. ते क्लोज केला मी त्याला. आपल्याला काय करायचं इथे विज्युअल स्टुडिओ मी तुम्हाला हे सॉफ्टवेअर ना याची झिप फाईल वगैरे तुम्हाला सेंड करते स्काईप वरती, ती तुम्ही मग इन्स्टॉल करून घेऊ शकता तुमच्या मशीन्सला. ओके सो इथे फक्त आपल्याला काय करायचं विज्युअल स्टुडिओ 2013 इथे मी क्लिक करून रन करते. सो तुम्हाला फर्स्ट हे पेज मिळेल. तिथे जाऊन आपल्याला काय करायचं फाईल मध्ये जायचंय, फाईल मध्ये न्यू मध्ये वेबसाईट आणि तिथे आल्यानंतर तुम्हाला इथे ASP.NET एम्प्टी वेबसाईट घ्यायचं आणि ते ब्राउझरच्या इथे तुम्हाला ज्या लोकेशनला त्याला सेव्ह करून ठेवायचं ना तिथे तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता. ओके आणि मग इथे फक्त मी ओके केला. इथे पहा वेबसाईट क्रिएट झाली, पण आता याच्यामध्ये वेब पेज पण आपल्याला ऍड करायचंय म्हणून मी इथे काय करते या वेबसाईट वरती राईट क्लिक करायचं. राईट क्लिक केल्यानंतर ऍड मध्ये ऍड न्यू आयटम किंवा मग खालती तुम्हाला इथे HTML पेज पण दिसतं. तर इथे फक्त मी ऍड न्यू आयटम करते. तर इथे बघा HTML पेज. तुम्ही या पेजला जरी समजा तुम्हाला दुसरं नाव द्यायचं असेल तरी देऊ शकता. मी जर देते HTML डेमो आणि त्याला फक्त ऍड म्हणतो. ओके ते पहा नाव येताना तुम्हाला HTML डेमो याच्यामध्ये तुम्ही मल्टिपल पेज ऍड करू शकता. तुम्ही ऍड पाहिजे 2 HTML तो याच्यामध्ये अनलिमिटेड तुम्हाला जितके पाहिजे तितके पेजेस तुम्ही ऍड करू शकता. ओके आधी ते प्रोसेस करते आपण ओके ओके आणि कोडला की त्याला कंट्रोल S ने सेव्ह करायचं आहे. हा त्याची वरची बोला. लिंक येते ना आपल्या वरची अपसाइडला एकदम स्टार्टिंगला जी लिंक येते ते लिंक कॉपी करून हा. आपल्याला क्रोमला पेस्ट केल्यानंतर ते झालेले डिफरन्स दिसतात का, मग चेंजेस झालेले? नाही इथे फक्त तुम्हाला कंट्रोल S ने पेज तुमचं सेव्ह करायचं कंट्रोल S ने. ओके आणि त्याच्यानंतर इथे यामध्ये हा जो व्हाईट स्पेस आहे ना त्याच्यावरती तुम्ही राईट क्लिक करा कुठे पण आणि त्याला फक्त विविन ब्राउझर म्हणायचं. फक्त मी विविन ब्राउझर क्लिक केलं की तुम्हाला डायरेक्टली ते वेब पेज वरती तुमच्या क्रोम वरती येतं ते. ओके मॅम ओके. तसंच तुम्ही कुठेही तुम्ही राईट क्लिक आणि विविन ब्राउझर म्हणा किंवा मग डायरेक्टली इथे पहा इथे गुगल क्रोम जे आहे याच्यावरती जरी क्लिक केलं तरी काय करणार आहे तुमच्या गुगल क्रोमच्या पेजला जाऊन तो तुमचा आउटपुट जे आहे ते तुम्हाला आउटपुट दाखवणार. ओके मॅम. ओके समजलं? येस मॅम. ओके आता इथे पहा नेक्स्ट आपण पाहतोय ते नेक्स्ट इथे बघतोय ते इमेज टॅग. इमेज टॅगचा सिंटॅक्स आहे IMG SRC. SRC मध्ये काय करायचं तुमचा इमेजचा पाथ तुम्हाला द्यायचा आहे आणि तुम्हाला इमेज जी आहे म्हणजे वेब पेजला जर तुम्हाला इमेज घ्यायची असेल तर त्याच्यासाठी या इमेज टॅगचा तुम्ही इथे यूज करता. मग आता इथे यूज कसा करायचा, मग त्यासाठी इथे जी आपण वेब पेजेस ऍड केले त्याच्यामध्ये तुम्हाला एक इमेज ऍड करायची. मग ती कशी ऍड करायची, तुमच्या मशीन मधली कोणतीही एक इमेज जी आहे ती फक्त काय करायची इथे राईट क्लिक करून कॉपी करायची आहे आणि तुमच्या विज्युअल स्टुडिओला आल्यानंतर इथे या वेबसाईट वरती राईट क्लिक करायचंय आणि इथे फक्त पेस्ट म्हणा.